नमस्कार मित्रांनो, सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आपल्या या अनुभूती चॅनलच्या आजचे मंडळी. विष्णू देवाला स्मरून कमेंटमध्ये जय श्री विष्णू लिहा आणि सांगा तुम्ही कोणत्या शहरातून पाहत आहात. आज आपण एक अतिशय खास आणि दुर्मिळ विषय जाणून घेणार आहोत. अहो, येणारा अधिक मास, ज्यामुळे या वर्षात नेहमीप्रमाणे 12 महिने नाही तर 13 महिने असणार आहे. हिंदू पंचांगातील सूर्य आणि चंद्र वर्षातील फरक भरून काढण्यासाठी दर काही वर्षांनी येणारा हा अतिरिक्त महिना धार्मिक दृष्ट्या अत्यंत महत्वाचा मानला जातो आणि या काळात पूजा, जप, दान केल्याने विशेष पुण्य मिळते. पण काही गोष्टींसाठी वर्ज्य मानला जातो. अधिक मासात काही शुभ कामं का टाळली जातात? जर तुम्ही हे जाणून घेतलं नाही तर तुम्ही काही महत्वाच्या गोष्टी मिस करू शकता. चला तर मग सविस्तर जाणून घेऊया अधिक मास म्हणजे काय. हिंदू पंचांगानुसार आपलं कॅलेंडर चंद्रावर आधारित लुनार कॅलेंडर आहे. पण सूर्यवर्ष 365 दिवस आणि चंद्रवर्ष 354 दिवस, यामध्ये साधारण 11 दिवसांचा फरक असतो. हा फरक भरून काढण्यासाठी दर 3 वर्षांनी एक अतिरिक्त महिना जोडला जातो. यालाच आपण अधिक मास किंवा पुरुषोत्तम मास म्हणतो. या काळात ज्येष्ठ महिना 2दा येईल, म्हणजे एक सामान्य ज्येष्ठ आणि एक अधिक ज्येष्ठ. कोणाला आधीपासून अधिक मास बद्दल माहिती होती? जर माहिती असेल तर येस आणि नसेल तर नो कमेंट करून सांगा. अधिक मास हा भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय मानला जातो, म्हणूनच याला पुरुषोत्तम मास असेही म्हणतात. या महिन्यात केलेले जप, तप, दान, व्रत याचे अनेक पटीने फळ मिळते असे मानले जाते. लक्षात असू द्या, हा भाग खूप महत्वाचा आहे. या काळात टाळा लग्न, गृहप्रवेश, नवीन व्यवसाय, कारण हा महिना बॅलन्ससाठी आहे, शुभ कार्यासाठी नाही. कॅलेंडर संतुलनासाठी असतो, म्हणून याला निष्क्रिय महिना असे म्हणतात. अधिक मासात तुम्ही काय करू शकता? 1. रोज ओम नमो भगवते वासुदेवाय जप. 2. श्रीमद भगवत किंवा गीता वाचन. 3. गरिबांना दान. 4. मंदिरात सेवा. हे सर्व केल्याने मनशांती आणि पुण्य लाभते. रोज सकाळी 5-10 मिनिटे ध्यान करा आणि ओम श्री विष्णवे नमः जप करा. यामुळे तुमचं मन शांत राहील आणि सकारात्मक ऊर्जा वाढेल. मित्रांनो, अधिक मास हा फक्त एक महिना नाही तर स्वतःला सुधारण्याची एक संधी आहे. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. पुन्हा भेटूया.